हॅलो स्टुडंट्स, आज आपण चालू करणार आहोत नेक्स्ट टॉपिक. तत्पूर्वी आपण थोडंसं रिव्हिजन घेऊया. लास्ट सेशनमध्ये आपण 3 एव्हिडन्सेस बघितले. नंबर 1 मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, ज्याच्यामध्ये एक्सटर्नल कॅरेक्टरवर आपण फोकस केला होता. कोणते कॅरेक्टर होते तुम्हाला आठवतात का बघा. त्याच्यानंतर आपण अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस बघितले. त्याच्यानंतर आपण पॅलेंटोलॉजिकल वेस्टिजियल ऑर्गन आपण बघितलं. तर अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस मध्ये इंटरनल कॅरेक्टरवर फोकस केला आणि वेस्टिजियल ऑर्गन मध्ये जे युजलेस, डिजनरेटेड और अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम याच्यावरती आपण फोकस केला होता. त्याचे एक्झाम्पल घेतले. अपेंडिक्स होतं, विजडम टीथ होतं, एअर पिन्ना होतं, मसल्स ऑफ एअर पिन्ना आणि अजून कोणतं एक्झाम्पल घेतलं होतं, टेल बोन. हे असे 4 एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये बघितले आणि त्याला कसं एक्सप्लेन करायचं बघितलंय. आता उरलेले 3 एव्हिडन्सेस आपल्याला थोडंसं चालू करायचं आहे. एक पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस, नेमकं काय असतं बघा. फॉसिल फ्युएल्स का तयार होतात त्याच्यामध्ये एक एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो. फार महत्वाचा क्वेश्चन आहे. एक्सरसाइज मध्ये चेक करा तुम्ही. स्टडी ऑफ अ फॉसिल फ्युएल्स इज अन इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ इव्हॉल्युशन. एक्सरसाइज मध्ये तो क्वेश्चन आहे पहा. स्टडी ऑफ अ फॉसिल फ्युएल्स is important aspects of study of evolution. फॉसिल फ्युएलचा स्टडी कशासाठी महत्वाचा आहे. एक्सरसाइज मध्ये तो क्वेश्चन किती नंबरला आहे बघा. त्याचा आन्सर आता आपल्याला पुढे बघायचं. पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये काय होतं बघा. फॉसिल्स कसं तयार होते हे महत्वाचं टार्गेट आहे आपलं. तर फॉसिल्स कसं तयार होते, तर बऱ्याच वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वी एखादं नॅचरल डिझास्टर असेल, अर्थक्वेक असेल, वल्केनो असेल, फ्लड असेल, त्याच्यामुळं अर्थक्वेकचं एक्झाम्पल घेऊ. ते तुम्ही ऐकलं असेल पहा की बऱ्याच वर्षापूर्वी, असा हजारो वर्षापूर्वी एखादा भूकंप झाला आणि हे सगळं शहर मध्ये गाडलं गेलं. बरोबर आहे. हडप्पा आणि ते मोहनजोदडो संस्कृतीमध्ये तुम्ही बघितलं असेल. हडप्पा संस्कृतीमध्ये एक शहर 7 वेळा तिथं राहायला लागले लोक. वसलेलं शहर ते पुन्हा जमिनीमध्ये गाडलं गेलं. पुन्हा परत लोक राहायला लागले, ते पुन्हा जमिनीमध्ये गाडलं गेलं. असं 7 वेळा झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय की हजारो वर्षापूर्वी एखाद्या नॅचरल डिझास्टरमुळं खूप सारे सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस ऑब्जेक्ट जमिनीमध्ये गाडले जातात. मग काय होते आपल्याला माहित आहे, त्याचं डिकम्पोजिशन स्टार्ट होते. मग डिकम्पोजिशन स्टार्ट झालं की हजारो वर्षांनी सॉलिड ऑब्जेक्टचं कोलमध्ये रूपांतर होतं, लिक्विडचं पेट्रोल, डिझेल, रॉकेल होते आणि गॅसियस ऑब्जेक्टचं सीएनजी, नॅचरल गॅस, एलपीजी गॅस आपण जे म्हणतो अशा पद्धतीचे गॅस तयार होतात. मग असे काही एक्झाम्पल दिलेले आहेत पहा नॅचरल डिझास्टरचे, की ज्यांच्यामुळं अशी घटना घडत असते आणि तयार होतात फॉसिल. फ्युएल म्हणजे काय. फ्युएल इज अ सबस्टन्स विच गिव्स द एनर्जी ऑन बर्निंग. एखाद्या पदार्थाला तुम्ही जाळलात आणि त्याच्यापासून जर एनर्जी मिळत असेल तर त्याला काय म्हणायचं, फ्युएल म्हणायचं. आपल्या घरी गॅस आहे, त्याला बर्न करतो आपण. पेट्रोल, गाडीला आपण किक मारतो. किक मारलं म्हणजे काय होते, तिथं कुठं ना कुठं फायर तयार होते. अलग लक्षात. ज्या ज्या सबस्टन्सला तुम्ही बर्न केलात आणि त्याच्यापासून जर एनर्जी मिळत असेल तर ते सगळे कोणते असतात, फ्युएल्स. आणि अशा पद्धतीने तयार होणारे फॉसिल्स. शब्द एकत्र काय विचारले, फॉसिल, फ्युएल. कळतं एवढं, एकदम इझी आहे पहा. मग ते जमिनीमध्ये गाडले गेलेले असताना त्यांचे काय मिळतात तुम्हाला, असे रेमिनंट्स अँड इम्प्रेशन्स तुम्हाला मिळतात. म्हणजे त्याचे अवशेष तुम्हाला पाहायला मिळतात. जसं घराचं बांधकाम आपण करत असताना ते घराचं फाउंडेशन बनवण्यासाठी खोदकाम करायला लागलं की अशा पद्धतीचे बोन्स म्हणजेच अवशेष तुम्हाला पाहायला मिळतात. याचा अर्थ तिथं कोण ना कोण राहत होतं, काहीतरी घटना घडली आणि ते जमिनीमध्ये गाडले गेले असं होते पहा. आणि दीज आर कॉल्ड ॲज अ फॉसिल्स. यालाच काय म्हणायचं मग, फॉसिल्स. अँड स्टडी ऑफ फॉसिल्स इज अन इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट्स ऑफ स्टडी ऑफ इव्होल्युशन. हाच क्वेश्चन तुम्हाला बोर्डामध्ये बऱ्याच वेळा विचारलेला क्वेश्चन आहे पहा. याचा आन्सर नोट्स मध्ये दिलेला आहे. एकदम इझी क्वेश्चन आहे हा. VIMP क्वेश्चन आहे पहा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कळतं एवढं. मग आता ह्याच्यानंतर हे का गरजेचं आहे, आपण एका कार्बन डेटिंग मेथड मध्ये समजून घेऊ. कार्बन डेटिंग मेथड काय आहे पहा, समजून घेऊ डिटेलमध्ये. एकदम थेरी क्वेश्चन आहेत पण तरी सुद्धा व्यवस्थित समजून घेणार आहोत आपण. कार्बन डेटिंग मेथड काय असते बघा. आता आपण रोज कार्बन घेतो, ग्लुकोज घेतो
ग्लुकोज घेतो म्हणजे C6H12O6, त्याच्यामध्ये 6 कार्बन आहेत, काही अडचण नाही. आपण रोजच्या रोज कार्बन कन्झम्पशन आपल्या बॉडीमध्ये चालूच आहे. आपण ऑक्सिजन घेतला, कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. ऑक्सिजन घेतला की कार्बन डायऑक्साईड आपल्या बॉडीमधला काय होतो, त्या ऑक्सिजन सोबत मिक्स होऊन कार्बन डायऑक्साईड रिलीज करतो, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कार्बन आहे. एखाद्या वस्तूमध्ये कार्बन आहे कसं ओळखायचं? एखाद्या वस्तूला तुम्ही जाळलात, त्याच्यानंतर काळा धूर निघत असेल किंवा राख तयार होत असेल सोप्या भाषेमध्ये, तर त्याच्यामध्ये काय असते? कार्बन असते. आपल्या आजूबाजूला जेवढ्या वस्तू आहेत 99% म्हणलं तरी चालतंय, त्या सगळ्या वस्तूमध्ये काय आहे? कार्बन आहे. मग आपलं कार्बन कन्झम्पशन चालूच असते जोपर्यंत आपण जिवंत राहू. कार्बनला 3 आयसोटोप्स असतात. नीट समजून घ्या. आयसोटोप्स कशाला म्हणायचं? पहिलं केमिस्ट्रीमध्ये आपण शिकणारच आहोत, तरी सुद्धा समजून घ्या आयसोटोप्स कशाला म्हणायचं. तो का कार्बनला असे 3 आयसोटोप्स आहेत. आयसोटोप्स म्हणजे ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे. हो का? इकडे लक्ष द्या रे. प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या इथं पण 6 आहे, इथं पण 6 आहे, इथं पण 6. आणि नंबर ऑफ अ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन यालाच काय म्हणतात? ॲटॉमिक नंबर. काय म्हणतात त्याला? ॲटॉमिक नंबर. शब्द नीट वाचा. हे वेगळं असतं, याला आयटम म्हणतात. आयटम. आयटम म्हणजे खायचे पदार्थ. आणि हे कोणता आहे? ॲटम. व्यवस्थित वाचा, कन्फ्युजन करून घेऊ नका. ओके. ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय? जेवढे त्या एखाद्या एलिमेंटमध्ये जेवढे प्रोटॉन असतील किंवा जेवढे एखाद्या ॲटम मध्ये जेवढे प्रोटॉन असतील किंवा जेवढे इलेक्ट्रॉन असतील त्याला म्हणायचं ॲटॉमिक नंबर. तर कार्बन C12 हा एक एलिमेंट आहे. दिसताना कार्बनच दिसलेले, पण त्याचे 3 रूप आहेत. कसे? याच्यामध्ये 6 प्रोटॉन, 6 प्रोटॉन, 6 प्रोटॉन. मग ॲटॉमिक नंबर कसा झाला बघा. सेम ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर कसा झालाय? सेम. मग ॲटॉमिक नंबर जर सेम आहे, न्यूट्रॉनची संख्या बघूया. न्यूट्रॉनची संख्या याच्यामध्ये 6 आहे, इथं 7 आहे, इथं 8 आहे. आता काय लक्षात आलं तुम्हाला? अजून एक नंबर असतो ॲटॉमिक मास नंबर. ही ऍडिशन असते. याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन पण येतात किंवा इलेक्ट्रॉन, दोन्ही नंबर काय असतात? सेम. प्लस याच्यामध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन येतात. मग प्रोटॉनची संख्या किती? 6. न्यूट्रॉनची संख्या किती? 6. दोघांचे ऍडिशन केलं तर काय आलं? ॲटॉमिक मास नंबर किती आला? 12. इथं किती आला? दोघांचे ऍडिशन केलं तर 13. इथं किती आला? 14. म्हणजे काय लक्षात आलं? ॲटॉमिक नंबर 666. ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे. काय? ॲटॉमिक नंबर सेम आहे, पण ॲटॉमिक मास नंबर जर डिफरंट असेल तर अशाला म्हणायचं आयसोटोप्स. आणि अशा कार्बनला किती आयसोटोप्स आहेत? मग 3. कार्बनला किती आयसोटोप्स आहेत? 3. बघा समजून घ्या रे. ॲटॉमिक नंबर कसा आहे? सेम, बट ॲटॉमिक मास नंबर कसा आहे? डिफरंट. आलं का लक्षात? ॲटॉमिक मास नंबर कसा आहे? डिफरंट. म्हणून त्याला आयसोटोप्स असं म्हणलं जातं. मग कार्बनला 3 आयसोटोप्स आहेत. आपल्या लक्षात आलंय पहा. मग आता कार्बनला जर 3 आयसोटोप्स आहेत, कोणते कोणते आहेत? C12, C13, C14. तर लक्षात ठेवा रे, तोपर्यंत आपण जिवंत आहोत. कार्बन कन्झम्पशन म्हणजे हे C12चं काम चालू असते. तोपर्यंत आपण जिवंत आहोत, तोपर्यंत C12 आपल्या बॉडीमध्ये येत राहते. जसंही आपली डेथ झाली, आपण एक्सपायर झालो समजा, तर हे C12चं कन्झम्पशन थांबतंय. कन्झम्पशन म्हणजे बॉडीमध्ये इंटेक करणं थांबतंय. मग आपली बॉडी कुजायला चालू होते. आणि कुजण्यासाठी मदत करणारा कोणता कार्बन हे आहे? ही कोणती प्रोसेसला मदत करतं? डिकेइंग प्रोसेस. डिकेइंग प्रोसेस म्हणजेच कुजण्यासाठी मदत करतं. कोण मदत करतं? C14. कळतंय? म्हणजे जिवंत असेपर्यंत C12 चालू होतं, काही अडचण नाही.
C12 इथं चालू होतं, काहीच प्रॉब्लेम नाही जिवंत असेपर्यंत. पण जसंही आपली डेथ झाली, कोणाचं काम चालू झालं? C14चं काम चालू झालं. जे C14चं काम काय? डिकेइंग प्रोसेस, डिकम्पोजिशन प्रोसेस चालू होते. बरोबर, काही अडचण? परत एकदा रिपीट करूया. C12 जिवंत असेपर्यंत बॉडीमध्ये इंटेक चालू आहे, चालू आहे, चालू आहे, चालू आहे, चालू आहे. काही अडचण नाही. जसंही डेथ झाली, याचं काम संपलं. मग कोणाचं काम चालू झालं? C14. मग आपल्याला एक लक्षात आलं, C14चं काम चालू आहे. कुजवणे, 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 कुजवणे. डिकम्पोजिशन करूनच त्याचे काय तयार होणार आहेत? फॉसिल फ्युएल्सच होणार आहेत. डिकम्पोजिशन शिवाय होत नाही. त्याला हजारो वर्षाचा काळ लागतो. ही काही प्रोसेस फास्ट नाही. 1G, 2G, 3G, 5G सारखं असं एकदम फास्ट नाही. हे कसे स्लो प्रोसेस. मग आता काय होतं बघा, समजून घ्या. जर आपल्याला लक्षात आलं की बाबा C12 कधी बंद आहे? ज्या दिवशी डेथ झाली आणि C14 त्याच दिवशी चालू झालं. जर आपण रेशो घेतला बिटवीन C40 अँड C12 तर काय होतंय? आपल्याला टाइम माहित पडतंय की किती वर्षापूर्वी ही घटना घडली असेल. हो का रे? द रेशो बिटवीन C14 अँड C12 चेंजेस कंटिन्युअसली. C12 हे नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे. ते काय डेथ नंतर आपल्या चलत नाही. समजा but time can be calculated by taking the ratio between. मग जर टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे, टाइम ऑफ डेथ अप्रॉक्सिमेटली, तर वी कॅन टेक द रेशो बिटवीन C14 अँड C12. C14 आणि C12 मध्ये जर रेशो काढला तर ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं एज ऑफ दॅट फॉसिल्स, ही घटना कधी घडलेली असावी. एकदा एज माहित झालं तर वन्स एज ऑफ अ फॉसिल्स कॅन बी डिटरमाइन बाय अ सच टेक्निक. कोणती टेक्निक आहे? कार्बन डेटिंग मेथडनं जर एज माहित पडली, आता ही घटना 300 वर्षापूर्वी घडलेली असावी असं जर तुम्हाला कळालं, तर 300 वर्षापूर्वी म्हणलं तर शिवाजी महाराजांचा काळ, मुघलांचा काळ, मग त्यावेळेसच्या सगळी इन्फॉर्मेशन पूर्ण हिस्ट्रीच तुमच्या पुढं ओपन होत. म्हणजे एकदा का फॉसिल फ्युएल्स एज कळालं की तुम्हाला सगळे पूर्ण त्यावेळेसचे लोक कसे होते, काय खात होते, त्यांचं राहणीमान कसं होतं, हे सगळं माहित पडतंय. म्हणजे फक्त आपल्याला एक कार्बन डेटिंग मेथडचा यूज कशासाठी करायचा मग? टू फाइंड आउट द एज ऑफ अ फॉसिल फ्युएल्स. फॉसिल फ्युएल्सची एज माहित करण्यासाठी आपण कोणती मेथड वापरणार आहोत? कार्बन डेटिंग मेथड. एकदा एज माहित पडलं की तुम्हाला काय मिळते? हो का, त्यावेळेसच्या सर्वच ऑर्गॅनिझमची माहिती पूर्ण मिळते. आपण हिस्ट्री सोबत जोडले जातो तर आपल्याला एज माहित असेल तर. बट डेथचा टाइम कॅल्क्युलेट करणं किंवा एज ऑफ फॉसिल फ्युएल्स कॅल्क्युलेट करणं कसं करू शकतो? बाय टेकिंग द रेशो बिटवीन C14 अँड C12. एकदम सिंपल आहे बेटा. आणि याच्यामधला महत्वाचा क्वेश्चन कोणता आहे? स्टडी ऑफ फॉसिल फ्युएल्स इज अन इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट फॉर द स्टडी ऑफ इव्होल्युशन. याचा आन्सर नोट्स मध्ये दिलेला आहे, तुम्ही एकदा बघत राहा. ओके, थोडस पुढे जाऊ, काही अडचण नाही. नेक्स्ट टॉपिक आहे पहा, कनेक्टिंग लिंक्स. म्हणजे आता आपले 4 झाले. कोणते कोणते झाले? मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस झालं, अनाटॉमिकल झालं, वेस्टिजियल ऑर्गन झालं, आणि आता आपलं कोणतं चालू आहे मग? पॅलेंटॉलॉजिकल झालं. आता कोणतं चालू आहे आपलं? कनेक्टिंग लिंक्स. बरोबर आहे, काही अडचण? आता कनेक्टिंग लिंक्स कशाला म्हणायचं? कनेक्टिंग लिंक्स म्हणजे शब्द आहे कनेक्ट. मग आपल्याकडे ग्रुप असतात, जसं प्लांट्स मध्ये ग्रुप होते, डिफरंट डिफरंट ग्रुप कोणते होते? प्लांट्स क्लासिफिकेशन मध्ये आपण 2 डिवायडेशन करून कोणते कोणते ग्रुप बघितले? थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म, असं आपण 9th लेसन मध्ये 9th मध्ये बायोलॉजी सेक्शन मध्ये बघितलंय. मग आता अॅनिमल मध्ये पण असे बरेचसे ग्रुप आहेत. कॉडेट्स, नॉन कॉडेट्स, पोरिफेरा, निडारिया, प्लॅटिहेल्मिंथिस, अॅनिलिडा, आर्थ्रोपोडा, असं अशा पद्धतीचे डिफरंट डिफरंट ग्रुप आहेत. हे कुठे शिकणार आहोत आपण? पार्ट 2 चं लेसन नंबर 6 मध्ये. असे काही अॅनिमल असतात. आता ग्रुप कशावरून पाडले आपण पहिल्यांदा समजून घेऊ. ग्रुप कशावरून पाडले? आपण काय केलं? सगळ्या अॅनिमलचा ऍट अ टाइम स्टडी करणं अवघड आहे, म्हणून आपण त्यांना केलं डिवाइड केलं. डिवाइड इंटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स. कशावरून ग्रुप पाडले? ऑन द बेसिस ऑफ देअर सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस.
त्यांच्यामध्ये जे जे सिमिलॅरिटी येतात, जसं आपण ग्रुप पाडतो शाळेमध्ये पहा, 10वीला असणारे एक ग्रुप पडला, मग 9वीला असणारे दुसरा ग्रुप पडला, त्याच्यानंतर 10वी ए डिव्हिजनला असणारे, त्याच्यानंतर सेमीला असणारे. अशा पद्धतीने आपण काय केलं, काहीतरी क्रायटेरिया ठरवून काय केले, ग्रुप्स पाडले. ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये सुद्धा आपण तेच करणार आहोत. काही ना काही क्रायटेरिया ठरवून आपण ॲनिमल्सचे वेगवेगळे ग्रुप पाडणार आहोत, जेणेकरून आपल्याला ॲनिमल स्टडी करणं एकदम इझी पडेल. मग ॲनिमल्सचे 2 डिफरंट ग्रुप आहेत. मग ग्रुपचे कॅरेक्टर थोडे वेगवेगळे असणार आहेत. मग असे काही ॲनिमल्स असतात, जे कॅरेक्टर दाखवतात. जसं आपण सेमी मेटल घेतो. सेमी मेटल काय करते बघा, मेटलचे पण कॅरेक्टर दाखवते, नॉन मेटलचे पण कॅरेक्टर दाखवते. म्हणजे सेमी मेटल या दोघांना जोडणारा एक लिंक आहे. दोघांना जोडणारी काय लिंक आहे. तसेच काही ॲनिमल असतात जे 2 डिफरंट ग्रुपला जोडतात. अशा ॲनिमल्स आपण काय म्हणतो, कनेक्टिंग लिंक्स. थोडक्यात लक्षात आली थीम तुम्हाला. काय असते पहा, समजून घ्या. सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शोज द मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर. मॉर्फोलॉजिकल म्हटलं तर एक्सटर्नल. शोज द मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर बाय विच they can relate the two different groups, hence they are called as a connecting links. किती सोपं आहे बेटा बघा, की काही प्लांट्स आणि ॲनिमल्स अशा पद्धतीचे असतात, अशा पद्धतीचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर दाखवतात, सो दे कॅन कनेक्ट द टू डिफरंट ग्रुप. 2 डिफरंट ग्रुपला कनेक्ट करण्याचं काम करणारे अशांना काय म्हणूया आपण, कनेक्टिंग लिंक्स. कनेक्ट लिंक्स, लिंक्स म्हणजे असे काही मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर आहेत जे ग्रुप ए सोबत मी मॅच होतात, ग्रुप बी सोबत मॅच होतात. मध्ये जे आहे म्हणजे 2 ग्रुपला जोडणारा दुवा, त्यालाच आपण काय म्हणू शकतो, कनेक्टिंग लिंक्स. परत एकदा डेफिनेशन वाचूया. सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शोज सम morphological characters so that they can relate the two different groups, hence they are called as connecting links. मग काही एक्झाम्पल घेऊया. आपल्याकडे 3 एक्झाम्पल दिलेत. कोणते कोणते दिले, पेरिपॅटस दिले, डकबिल प्लॅटिपस दिले आणि लंग फिश दिले. तिथं 3 डायग्राम दिलेले आहेत बघा टेक्स्ट बुक मध्ये. त्याच्या खाली 3 नावं आहेत. ते नावं लिहा म्हणून सुद्धा एक्झाम मध्ये येते. मी क्वेश्चनवर डिस्कस करणारच आहे. आता बघा रे, 2 ग्रुप असतात. एक ग्रुप आहे, आपण आता पुढं 6th लेसन मध्ये शिकणार आहोत, ॲनिलेडा ग्रुप आहे. बघा रे, ॲनिलेडा ग्रुपमध्ये जसं आपल्याकडे ते गोल पावसाळ्यामध्ये येते बघा, गोल होते, पैसा म्हणतो आपण त्याला सोप्या भाषेमध्ये, ते ॲनिलेडा ग्रुपमध्ये. तांदूळ असेल ॲनिलेडा ग्रुपमध्ये. कसे येतात बघा आता, ॲनिलेडा ग्रुप आहे का, ह्याच्या बॉडीमध्ये पहिलं तर याच्या पेरिपॅटस एक एक्झाम्पल घेऊ. पेरिपॅटस हे एक्झाम्पल घेऊ. कनेक्टिंग लिंक कशा पद्धतीने आहे, पेरिपॅटस मध्ये बघा सेगमेंटेड बॉडी आहे. बघा बॉडीमध्ये असे सेगमेंट तयार होते. एक कॅरेक्टर झालं सेगमेंटेड बॉडी. दुसरं आहे थीन क्युटिकल, त्वचा एकदम पातळ असते, एकदम पातळ. आणि दुसरं म्हणजे पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आहेत. कशा ऑर्गन्स आहेत, सगळे कोणत्या ग्रुपला मॅच होतात, ॲनिलेडा ग्रुपला मॅच होणारे कॅरेक्टर आहेत. कोणते कोणते कॅरेक्टर आहेत, सेगमेंटेड बॉडी. हे शब्द जरी नवीन असले, आता त्याचं जास्त एक्सप्लेनेशन देत बसायचं नाही, कारण हे डिटेलमध्ये कुठं बस बघायचं आपल्याला, पार्ट 2च्या 6th लेसन मध्ये. काय काय आहे याच्यामध्ये, सेगमेंटेड बॉडी आहे, 3 क्युटिकल आहे आणि पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आहेत. असे ऑर्गन्स आहेत जे कोणत्या ग्रुपला मॅच होते, ॲनिलेडा ग्रुपला मॅच होते. एक झालं. आता दुसरा अजून कोणता ग्रुप आहे ज्याच्यासोबत हे कॅरेक्टर मॅच होतात, तर यांच्या बॉडीमध्ये ट्रॅकियल रेस्पायरेशन असतं, रेस्पायरेशन विथ द हेल्प ऑफ ट्रॅकिया, जे आर्थ्रोपोडा ग्रुपमध्ये असते. कोणता ग्रुप आहे, आर्थ्रोपोडा, विन्सू वगैरे ज्याच्यामध्ये. आणि जे सर्क्युलेटरी सिस्टम आहे ती ओपन सर्क्युलेटरी सिस्टम आहे, जे कोणासोबत मॅच होते, आर्थ्रोपोडा सोबत मॅच होते. मग आता आपण काय बघितलं, कोणता आहे, प्लॅटिपस. कोणाकोणासोबत मॅच होत आहे, ॲनिलेडा. दुसरं कोणासोबत मॅच होते, आर्थ्रोपोडा. शब्द जरा नवीन आहेत. ॲनिलेडा मध्ये काय काय आहे, याच्यामध्ये सेगमेंटेड बॉडी, 3 क्युटिकल, 1 2 3 आणि पॅरापोडिया लाईक स्ट्रक्चर.
बघणार आहोत पुढे जाऊन, आता काही डिटेल सांगत बसणार नाही. आर्थ्रोपोडामध्ये ट्रॅकियल रेस्पिरेशन, आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. मग हे काय होतंय, प्लॅटिपस हा कनेक्ट करतोय, कोणता ग्रुप आहे, ॲनिलिडा ग्रुप. प्लॅटिपस कनेक्ट करतोय कोणाला, आर्थ्रोपोडा ग्रुप. त्या दोघांमधलं हे काय झालं, इट इज द कनेक्टिंग लिंक्स बिटवीन द ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. आलं लक्षात, ही एक एक्झाम्पल झालं. दुसरं एक्झाम्पल घेऊ, डकबिल प्लॅटिपस. त्याचे डायग्राम दिले बघा. डकबिल प्लॅटिपस मध्ये आता दोन ग्रुप असतात. एक अंडी देणारा ग्रुप कोणता असतो, रेप्टाइल्स, जसं साप वगैरे आहे. आपल्याकडे रेप्टाइल्स, सरपटणारे जे जे म्हणतो ते डायरेक्ट पहिल्यांदा काय करतात, अंडी देतात, मग त्याच्यापासून पिलांना जन्म देतात, आणि मग नंतर त्यांचं हळूहळू ग्रोथ व्हायला चालू होते. मग आणि दुसरे असतात मॅमल्स, जसं आपल्यासारखं डायरेक्ट पिलांना जन्म देणारे. मग हे दोन ग्रुप झाले. एक झाला मॅमल्स आणि दुसरे झाले रेप्टाइल्स. पण हा डकबिल प्लॅटिपस काय करतो, एक तर अंडी पण देतो, म्हणजे कोणासोबत मॅच होईल कॅरेक्टर, रेप्टाइल्स सोबत मॅच होईल, म्हणजे रेप्टाइल्स सारखं अंडी पण देतो, आणि मॅमल्स सारखं त्यांच्या पिलांना दूध पण पाजतात. म्हणजे मॅमरी ग्लँड्स त्यांच्याकडे प्रेझेंट असतात. मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट असल्यामुळं ते कोणासोबत मॅच होते कॅरेक्टर, मॅमल्स सोबत. अंडी देत असल्यामुळं काय म्हणलं बघा, ते लेज द एग्स लाईक अ रेप्टाइल्स. रेप्टाइल सारखं कोणतं आहे, दे लेज द एग्स. हे कॅरेक्टर कोणासोबत मॅच होते, रेप्टाइल्स सोबत. अँड दे हॅव अ मॅमरी ग्लँड्स. हे कॅरेक्टर कोणासोबत मॅच होते, मॅमल्स सोबत. मग असं म्हणता येईल का, डकबिल प्लॅटिपस इज द, डक म्हणजे बदक, बदकासारखं. डकबिल प्लॅटिपस इज द कनेक्टिंग लिंक्स बिटवीन रेप्टाइल्स अँड मॅमल्स. असं म्हणता येईल का, काय अडचण नाही. जसा मी फ्लो चार्ट काढला, डकबिल प्लॅटिपस, तसं तुम्ही सेंटरला लिहा, आणि हे कोणत्या कोणत्या का इथं लिहितो, डकबिल प्लॅटिपस इज द कनेक्टिंग लिंक्स बिटवीन रेप्टाइल्स. कशामुळे रेप्टाइल्स सोबत मॅच होते, they lays the eggs, and it is also connecting links between the mammals. Mammals सोबत कशामुळे मॅच होते, they have a mammary glands. पिलांना दूध पाजण्यासाठी अशा पद्धतीचं त्यांच्याकडे स्ट्रक्चर, सगळे मॅमरी ग्लँड्स. ओके, दोन एक्झाम्पल झाले, प्लॅटिपस आणि नाही पेरिपेटस, आणि दुसरं कोणता, डकबिल प्लॅटिपस. आणि तिसरं एक्झाम्पल आहे लंग फिश. आता आपल्याकडे काय होतंय, ह्युमन मध्ये रेस्पिरेशन, आपण ऑक्सिजन येणार, मग हे इकडून एक लंग्स, इकडून एक लंग्स, अशा पद्धतीनं लंग्स मध्ये, लंग्सच्या मदतीने आपण काय करतो, श्वास घेणं, श्वास सोडणं आपण करतो. म्हणजे आपण म्हणजे कोण, मॅमल्स. हे कोण करतात, मॅमल्स म्हणण्यापेक्षा आपण कोण आहोत, ऍडव्हान्स मध्ये जाऊया जरा आपण, ह्युमन. मॅमल्स म्हणण्यापेक्षा ह्युमन म्हणूया. आणि फिशचा ग्रुप असतो पायसेस. मग सगळे फिश रेस्पिरेशन करतात कशाच्या मदतीनं, गिल्सच्या मदतीने. कल्ले जे राहतात त्याच्या मदतीने ते काय करतात, रेस्पिरेशन करतात. पण हा एक वेगळाच फिश आहे, त्याच्या नावातच आहे, फिशच आहे, पण रेस्पिरेशन करेल विथ द हेल्प ऑफ लंग्स. मग फिश आणि ह्युमन या दोघांना जोडणारा हा कनेक्टिंग लिंक होऊ शकतो. किती सोपे एक्झाम्पल आहेत बघा. पहिलं बघितलं प्लॅटिपस, ते कोणाकोणाला जोडलं, इट इज द कनेक्टिंग लिंक्स बिटवीन ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. दुसरं बघितलं डकबिल प्लॅटिपस, इट इज द कनेक्टिंग लिंक्स बिटवीन रेप्टाइल्स अँड मॅमल्स. आणि तिसरं बघितलं लंग फिश, इट इज द कनेक्टिंग लिंक्स बिटवीन ह्युमन म्हणजे मॅमल्स अँड पायसेस म्हणजेच फिश.
असे 3 एक्झाम्पल आणि हे व्यवस्थित लिहायचं. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये पडलेला क्वेश्चन VIMP क्वेश्चन मध्ये आहे पहा. हे फार महत्वाचं आहे. तर थोडंसं पुढे जाऊया आपण. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. आता कोणतं एव्हिडन्सेस आहे? शेवटचा एव्हिडन्सेस. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. एम्ब्रिओ कसं तयार होते पहा. समजून घ्या रे. एक मेल गॅमेट असतं. मेल गॅमेट म्हणजे फादर आले. एक असतं फिमेल गॅमेट म्हणजे मदर आले. मदर आणि फादर या दोघांच्या युनियननं तयार होतंय झायगोट. काय तयार होते? झायगोट. झायगोट. बरोबर? काय तयार झालं? झायगोट. आणि या झायगोट पासून तयार होते एम्ब्रिओ. सोप्या भाषेमध्ये त्याला गर्भ तयार होणे असं म्हणतो. सोप्या भाषेमध्ये जास्त डीप जायचं नाही. शब्द जरा कठीण असतात. पण सोप्या भाषेमध्ये काय तयार होते? गर्भ तयार होते, एम्ब्रिओ तयार होते. आलं लक्षात एवढं? मग काय? झायगोट इज द युनियन ऑफ अ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. मग ह्याच्यामध्ये मेल कडून जाणारे 23 क्रोमोझोम्स आहेत, फिमेल कडून जाणारे 23 क्रोमोझोम्स आहेत. इथं जो एम्ब्रिओ तयार होणार आहे ह्याच्यामध्ये किती येणार आहेत? 46 क्रोमोझोम येणार आहेत. काही अडचण नाही. मग क्रोमोझोम सोबत कोण गेलं? डीएनए. डीएनए सोबत काय गेले? जीन्स. म्हणजे मेल गॅमेटचे बी जीन्स इथं जाणार आहेत. फिमेल गॅमेटचे म्हणजे मेलचे पण जीन्स म्हणजे मदरचे बी जीन्स आणि फादरचे बी जीन्स. दोघांचे जीन्स कुठं आले? एम्ब्रिओ मध्ये आले. मग एम्ब्रिओ कोणासारखा असेल? पॅरेंट्स सारखा असते. पॅरेंट्स सारखा एम्ब्रिओ असते. जसे जीन्स मिळाले तशीच त्याची बॉडी डेव्हलप होणार आहे. कुत्र्याची कुत्री जे पिल्ले जर असेल तर त्याची बॉडी कुत्र्यासारखीच होणार आहे. मांजराचं पिल्लू असेल तर मांजरासारखीच बॉडी तयार होणार आहे. माणसाचं असेल तर माणसासारखीच बॉडी तयार होणार आहे. ह्युमन सारखीच बॉडी तयार होणार आहे. पण लक्षात घ्या, आता एम्ब्रिओच्या स्टेज असतात. प्रत्येकामध्ये तो जो आपली बॉडी वेल डेव्हलप व्हायला 9 महिन्याचा टाइम असतो. प्रत्येक मध्ये तो वेगवेगळा टाइम असतो. पण सुरुवातीला जर बघितलं इनिशियल स्टेजमध्ये बघा, इथं बघा पहिल्या स्टेजमध्ये आपण काही एक्झाम्पल घेतात. फिश आहे, स्लॅमंडर आहे, टॉर्टाइज, चिकन, पिग, काऊ, रॅबिट, मॅन हे सगळ्यांचं बघितलं. आपली बी बॉडी बघितलं तर एम्ब्रियोनिक स्टेज फर्स्ट स्टेजमध्ये सगळ्यांचे एम्ब्रिओ कसे आहेत? सिमिलर. सगळ्यांचे एम्ब्रिओ कसे आहेत? सिमिलर. मग आपल्याला पॉइंट पुढचा माहित आहे. दिस सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट देअर ओरिजिन मस्ट बी सेम अँड दे हॅव अ कॉमन अँसेस्टर. हे आपल्याला माहित आहे. झालं एवढंच लिहायचं याच्यामध्ये. मग पुढे काय होतंय? स्टेज 2 मध्ये जसे जीन्स मिळाले, काय मिळाले? जसे जीन्स मिळाले तसं त्यांची बॉडी काय होते? डेव्हलप होते. ह्युमनचे जीन्स मिळाले तर ह्युमन सारखी बॉडी. रॅबिटचे जीन्स मिळाले, रॅबिट सारखी बॉडी. चिकनचे जीन्स मिळाले, चिकन सारखी बॉडी. फिशचे जीन्स मिळाले तर फिश सारखी बॉडी. हळूहळू हळू स्टेज 3 मध्ये होते. पण सगळ्यांचे एम्ब्रिओ इनिशियल स्टेजला कसे आहेत? सेम. आपलं काम झालं. एकदा सेम आलं, सिमिलॅरिटी आलं की आपण आपला दणका चालूच ठेवायचा. कोणता? दिस सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट देअर ओरिजिन मस्ट सेम अँड दे हॅव अ कॉमन अँसेस्टर. अशा पद्धतीने आपण 6 एव्हिडन्सेस बघितले बेटा. 6 एव्हिडन्सेस कोणते कोणते होते? मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, अनाटॉमिकल एव्हिडन्सेस, वेस्टिजियल ऑर्गन, पॅलेंटॉलॉजिकल, कनेक्टिंग लिंक्स आणि एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. हे 6 एव्हिडन्सेस फार महत्वाचे आहेत. रिव्हिजन करत राहा. सगळं लिहून अभ्यास करत राहा. आपण काय काय करणार आहोत आता पुढचा प्लॅन मी काही सेशनमध्ये तुम्हाला देणारच आहे. तोपर्यंत हे सगळं लिहून घ्या आणि काळजीपूर्वक. थँक्यू.